आजचा प्रवास निसर्गाच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्रातील एका अशा गावाचा, जेथे निसर्गाचा अद्भुत चमत्कार अनुभवण्यास मिळतो. चहू बाजूंनी डोंगर रांगा आणि त्यांच्या कुशीत वसलेले हे गाव जितके सुंदर तितकाच सुंदर या गावाला मिळालेल्या नावामागील इतिहास देखील आहे. हा थोडक्यात गावाबद्दलचा इतिहास आहे. या ठिकाणी शाळेत दिलेला आहे. इथं सूर्य उशिरा उगवतो असं म्हणतात. त्या गुहेत का? कुठल्या ऋषींनी? मांडवे ऋषी. मांडवे. एसटी येते इथं? अच्छा, एकच येते मग दिवसभरात. मग इथं दवाखाना वगैरे तुम्हाला जर काही गरज पडली तर? दवाखाना बिलकुल नाही इकडे. कुठे आहे शाळा तुमची? इथंच आहे गावात? किती मुलं आहे शाळेत? कितीपर्यंत शाळा आहे इथं? ह्या ठिकाणी म्हणजे ह्या गावामध्ये असं म्हणतात की सूर्य इतर ठिकाणांपेक्षा महाराष्ट्रातील इथं उशिरा उगवतो किंवा लवकर मावळतो. याबद्दल काय तुमचं मत आहे? म्हणजे असं होतं का इथं खरंच? हा, होतंय ना. काय झालं? त्याच्या मागं पण इतिहास आहे असं म्हणतात. रंजक स्टोरी आहे, रंजक कथा आहे. तर ती काय आहे नक्की? हो ना, ते म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ते ब्रिटिश अधिकारी हा घोड्यावरती बसून यायचा इकडं. हा म्हणजे ते रविवाराच्या दिवसाला इथं त्याचं विश्राम गड होतं इथं, रेस्ट हाऊस बरं. वरती. हा तर त्याला नाका म्हणतात अजून काही लोक. हा आता मार्च महिना सुरू होतोय पण अजून पण हिरवळ किंवा थंडी अजून पण जाणवते. जास्त उन्हाचा कडाका नाही आहे इथं. नाही, आता हे काय झालंय, निसर्गाने दिलेलं भरपूर काही आहे. म्हणजे हा हे जे जंगल हा हे पूर्वजांचे, म्हणजे आम्हीच त्याचं संरक्षण केलं, राखलेलं आहे. बरोबर. राखलेलं आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे इथं फार हिट जाणवत नाही. हा तर तो अधिकारी या ठिकाणी राहायचा. त्याच्या घराचे हे अवशेष आहेत, तुम्ही पाहू शकता. 3 खोल्यांमध्ये त्याचं घर होतं असं आता दादांनी सांगितलं. आणि आसपासच्या या डोंगर रांगा, मन प्रसन्न करून टाकणारा इथला निसर्ग. तर यामुळेच त्याला या गावाने भुरळ पाडली होती, इथल्या निसर्गाने भुरळ पाडली होती. प्राण्यांवर वगैरे इथून लक्ष ठेवतात ना. हे जे पात्र गेलेले हे गावाच्या बाजूने, हे नदीच आहे ना, मांडवी नदीच आहे ना. म्हणजे गावाला लागूनच नदी गेलेली. शुभ सकाळ, शिवसकाळ मित्रांनो. मी निशांत तावडे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल निशांत तावडे व्लॉग्समध्ये. तर मागे तुम्हाला हा बोर्ड दिसत असेल. सध्या आपण फोपसंडी या गावामध्ये आहोत. फोपसंडी गावाबद्दल सांगायचे झाले तर चारी बाजूंनी ह्या गावाला डोंगराने वेढलेले, डोंगराच्या कुशीतले हे गाव आहे. या ठिकाणी निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो. सूर्य जो आहे तो या गावामध्ये इतर आपल्या महाराष्ट्रातील ठिकाणांपेक्षा अर्धा तास उशिरा सूर्य उगवतो आणि मावळतो देखील लवकर. तर असं निसर्गाचं वरदान लाभलेलं, निसर्गाने भरभरून दिलेलं इतकं निसर्गरम्य सुंदर हे गाव आहे. तर ते गाव एक्सप्लोअर करायला आज आपण आलेलो आहोत. चला आता गाव कसं आहे बघू, गावचा इतिहास जाणून घेऊ आणि गावातील लोकांची गप्पा गोष्टी करू. सकाळी गावात पोहोचलो तेव्हा गावातील वातावरण कमालीचे शांत व थंड भासले. काही लोक एसटीची वाट पाहत उभे असल्याचे दिसले. मग त्यांच्याशी गप्पा मारल्या. किती लोकसंख्येचं गाव आहे तुमचं? 700. फोपसंडी ना हे? चारी बाजूने एकदम डोंगरच येतं, एकदम डोंगराच्या कुशीत बसलेले. इथं सूर्य उशिरा उगवतो असं म्हणतात ना. डोंगर आहे ना, हा त्याच्यामुळं. किरण पडायला बरोबर. मांडवे नदी. मांडवे का? इकडे मागून जी गेली ती. एसटी येते इथं? अच्छा, एकच येते मग दिवसभरात. मग इथं दवाखाना वगैरे तुम्हाला जर काही गरज पडली तर? दवाखाना बिलकुल नाही इकडे. ओतूर. कोतुळ. अच्छा, कोतुळ. अकोलेल. हा. बदलत्या काळातही गावचे गावपण टिकून असल्याचे जाणवले. सुट्टी शाळेला? कुठे आहे शाळा तुमची? इथंच आहे गावात? किती मुलं आहे शाळेत? शाळेत मुलं किती आहे तुमच्या? 40 मुलं आहेत. कितवीपर्यंत शाळा आहे इथं? 7वी पर्यंत. जीवन आवश्यक
व शैक्षणिक सुविधांची मर्यादा, कुठल्याच मोबाईल नेटवर्कला या गावात नसलेली रेंज या गावची दुर्गमता स्पष्ट दाखवून देत होती. गावातील जिल्हा परिषदेची शाळा नजरेस पडत होती. ही शाळा म्हणजे अनेक पिढ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. जिल्हा परिषद शाळा म्हणजे संस्कृती जपणारी, जीवन जगण्याचे मूल्य शिकवणारी आणि साधेपणातून मोठी माणसं घडवणारी ज्ञानाची पवित्र जागा. सह्याद्री पर्वताच्या कुशीत मांडवी नदीच्या तीरावर कुंजीरडीच्या पायथ्याशी वसलेले फोपसंडी हे माझं गाव. गावाच्या नावालाही इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात पॉप नावाचा ब्रिटिश अधिकारी या ठिकाणी रविवारी संडेला यायचा, त्यामुळे गावाचे नाव पॉप संडे असे पडले. पण कालांतराने त्या नावाचा अपभ्रंश होऊन फोपसंडी पडले. पॉप या ब्रिटिश अधिकाऱ्याचे रेस्ट हाऊस आजही पाहायला मिळते. गावाच्या वायव्यास कोंबड किल्ला आहे व मांडवी नदीचे उगमस्थान असून दर्याबाईचे मंदिर आहे. मांडव्य ऋषीच्या नावाने या नदीचे मांडवी नाव पडले. ऋषींची तपश्चर्या केलेली खिंडीत गुहा आजही पाहावयास मिळते. ऋषींनी गावातील पश्चिममुखी हनुमानाची प्रतिष्ठापना केलेली आहे. मस्त. हा थोडक्यात गावाबद्दलचा इतिहास आहे, या ठिकाणी शाळेत दिलेला आहे. गावचा इतिहास सांगणारी ही शाळा, या शाळेला लागूनच हनुमानाचे एक मंदिर आहे. मंदिरात असणारी हनुमानाची अखंड पाषाणातील प्राचीन कोरीव मूर्ती नजरेस पडली. मंदिरास लागून असलेली काही जुन्या बांधणीची घरे आजही नजरेस पडतात. काजी आलोय तुमचं गाव बघायला. हा, पुण्यावरून आलोय. हा, नाही राहू द्या, चहा घेऊन आलोय. आणि येथेच भेट झाली ती येथील रहिवासी असलेल्या तानाजी दादांची. सूर्यकिरण लवकर जातात. हा, आज सुट्टी का शाळेला? ठीक आहे. तर तुमचं आहे का? नाही, आम्ही काय दुसऱ्या घरात तानाजी दादा या ठिकाणी गाईडचे काम उत्तमरित्या करतात. दादा, तुमच्या गावाचं नाव काय? फोपसंडी गाव. फोपसंडी. तुमचं नाव काय? माझं तानाजी वळे. तानाजी वळे. तर तुम्हाला ह्या ठिकाणी म्हणजे ह्या गावामध्ये असं म्हणतात की सूर्य इतर ठिकाणांपेक्षा महाराष्ट्रातील इथं उशिरा उगवतो किंवा लवकर मावळतो. याबद्दल काय तुमचं मत आहे? म्हणजे असं होतं का इथं खरंच? हा, होतंय ना. काय झालं, चारही बाजूनं डोंगर उंच असल्यामुळं हा, गावावरती सकाळी सूर्यकिरण लेट येतात नाही का, हा. उशिरा बरोबर. येतात. आणि मावळत्या बाजूला सूर्य गेल्यानंतर डोंगराच्या पाठीमाग मग सूर्यकिरण हा, गावावरती म्हणजे लवकर सावली पडते. बरोबर. सूर्य डोंगराच्या मागे गेल्यामुळं लवकर मावळल्यासारखं अंधारून येतं लवकर. हो, म्हणजे हे खरं आहे. डोंगरामुळे सावली लवकर येते आणि सकाळची सूर्यकिरण लवकर येत नाही लवकर येत गावावरती. नाही. म्हणजे अर्धा तास उशिराच येतोय. इतकं निसर्गरम्य आहे. आता हे आपण बघतोय चारी बाजूंनी म्हणजे शेती वगैरे, हिरवळ भरपूर आहे. तर पाऊस पण प्रचंड पडतो इकडे आहे ना? पाऊस भरपूर राहतो. जवळजवळ 2-3 महिने पूर्ण धुका राहते. हा. म्हणजे सूर्य दिसतच नाही अजिबात. सूर्य बिलकुल दिसत नाही. हो. 2 ते 3 महिने पूर्ण पाऊस. हो, पर्यटकांची खूप गर्दी राहते आता पावसाळ्यात ना? पाऊस. धबधबे भरपूर आहेत नाही का, गोवात पाहण्यासारख्या. हा ना? कुंजरगडेवरती भरपूर अशा गोवामध्ये, काही गोवांमध्ये लोक राहतात जनावर घेऊन. आणि लोकसंख्या किती आहे तुमची? लोकसंख्या जवळजवळ 1000-1200 पर्यंत आहे. पण आता राहायला किती लोक आहेत गावात? आता राहायला जवळजवळ इथं भरपूर लोक आहेत. म्हणजे आता जवळजवळ 200-300 घर आहेत गावामध्ये. अच्छा, 200-300 घर आहेत. हो, काही लोक बाहेर राहतात. आणि हे गाव तसं तुमचं हो. कुंजरगडाच्या पायथ्याला वसलंय. हो, हे गावाला फोपसंडी हे नाव पडलं, त्याच्या मागे पण इतिहास आहे असं म्हणतात. रंजक कथा आहे. तर ती काय आहे नक्की? हो ना. ते म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ते ब्रिटिश अधिकारी हा, घोड्यावरती बसून यायचा इकडं. हा, म्हणजे ते रविवाराच्या दिवसाला इथं त्याचं विश्राम गड होतं इथं, रेस्ट हाऊस बरं. वरती. हा, तर त्याला नाका म्हणतात अजून काही लोक हा, पूर्वीपासूनच. तर त्याच्या 3 खोले होत्या. तर तो आरामासाठी इथं सुट्टीच्या दिवशी यायचा, बरं. संडेच्या दिवशी. म्हणून ते कालांतराने ते फोपसंडे नाव पडत गेले. अच्छा, पोप त्याचं नाव होतं. आणि या पोप संडेला नावाचं- यायचं दर रविवारी हो. म्हणून पोप संडे. पोप नावाचा ते इंग्रज अधिकारी. हा, मग ते अपभ्रंश होत फोप संडे झालं. पोपसंडे. हो. अरे वा.
म्हणजे असं गावाला पण इतिहास आहे त्याच्या नावाचा. हो येतात ना, मग ते ऐकून सुद्धा बरेचसे लोक येतात. हा हा हा. आणि मग इथून आता पर्यटकांच्या माध्यमातून लोकांना पण रोजगार उपलब्ध झाले. कोणी बरं. गाईडचं काम करते, कोणी हा. हॉटेल. तुम्ही गाईडचं काम करता ना? हो, मी गाईडचं पण काम करतो. तुमचं नाव आणि नंबर सांगा, म्हणजे आपल्या चॅनल मार्फत किंवा कोणी आपले सबस्क्रायबर फोपसंडी फिरायला आले तर तुम्हाला संपर्क करून येतील. हो. तुमचं नाव सांगा. माझं नाव तानाजी सकाराम वळे. वळे. हो. आणि मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 9146123362. मी जवळजवळ 2011 पासून हे काम करतो. इथं मध भेटते, गावरान तूप, अरे वा. इथलं गावठी तांदूळ, हा म्हणजे असं सेंद्रिय खताचं म्हणजे उपलब्ध धान्य सगळं भेटते. हा या ठिकाणी वस्तू उपलब्ध आहेत त्या. हो. ज्यांना कोणाला घ्यायचे ते या ठिकाणी येऊन घेऊ शकतात. हो. फोपसंडी गावाचे सरपंच आता आपल्या सोबत आहेत. तर सुरेश माधवळे हे या गावचे सरपंच आहेत फोपसंडीचे. तर त्यांच्याकडून आपण गावचे प्रथम नागरिक या दृष्टिकोनातून गावाबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया. नमस्कार, मी सुरेश माधवळे, फोपसंडी गावचे ग्रुप ग्रामपंचायत पळसुंदेचे लोकनियुक्त सरपंच. माझ्या गावाबद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगतो. म्हणजे पूर्वी आमच्या गावामध्ये ब्रिटिशकालीन अधिकारी पोप हा संडेला यायचा. त्याचं अजूनही इथं वरती हे म्हणजे त्याचं रेस्ट हाऊस, विश्रामगृह आहे. विश्रामगृह त्याचे काही अवशेष आहेत अजून. हा. आणि मांडवे ऋषींनी तप केलेली ही गुहा पण आहे अजून. इथं दर्याबाईचं मंदिर आहे, त्या ठिकाणी मांडवे ऋषींनी तप केलेलं आहे. कुंजरगड आहे पाहण्यासारखं. म्हणजे विश्रामगड जो आहे आपल्या पलीकडे अकोल्याच्याच आणि नाशिक यांच्या बाउंड्रीवरती सीमेवरती विश्रामगड आणि इथं कुंजरगडला तसा इतिहास पण आहे. शिवाजी महाराजांचं या हो. ठिकाणी वास्तव्य हो, होतं. हो. सुरतेवरच्या छाप्यानंतर महाराज इथं 16-17 दिवस मुक्कामाला होते ना. है ना? हो. बाकी अजून काय वर गडावर बघण्यासारखं? गडावरती मग आता ते शिवकालीन टाके वगैरे आहेत, भिंती आहेत, काही अवशेष आहेत अजून. आणि एक भुयार पण आहे. तिथून अजून आपण त्या याच्यातून घुसलो तर पलीकडच्या गावाला पण, म्हणजे तिकडे पण जाते. हा, म्हणजे भुयारातून आरपार जाते. हो. अरे वा, छान. एकंदरीत तुमचं गाव हे पूर्ण चारी बाजूने डोंगरांनी वगैरे वेढलेलं आणि निसर्गरम्य. आता मार्च महिना सुरू होतोय पण अजून पण हिरवळ किंवा थंडी अजून पण जाणवते. जास्त उन्हाचा कडाका नाही इथं. नाही, आता हे काय झालंय, निसर्गाने दिलेलं भरपूर काही. म्हणजे हे जे जंगल हे पूर्वजांचे, म्हणजे आम्हीच त्याचं संरक्षण केलं, राखलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मग इथं फार हिट जाणवत नाही. झाडांची तोड वगैरे जास्ती काही प्रमाणात केलेली नाही इथं. तसं मग आता पाणी वगैरे प्यायची व्यवस्था विहिरीचं का कनेक्शन आहेत नळांचे? नाही, पाणी विहिरीच आहे. पण मग असं प्रॉब्लेम आला तर बाहेरून म्हणजे टँकर वगैरे करावं लागतो. पण टँकर पण येत नाही, इकडनं जाणावं लागतं. मग ओतूरवरून असं जुन्नर. बाकी मग तुम्हाला आरोग्य सेवा वगैरे जवळ? आरोग्य सेवा म्हणजे आम्हाला याच हे ते येतात दर मंगळवारी. अच्छा, गावामध्ये येतात? हो, येतात. बरं. पण असं मोठं काय असेल तर मग तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी? हो, मग आम्हाला जावं लागत होतं ना. आता हा रस्ता 2008 मध्ये झाला, त्याच्या अगोदर रस्ता नव्हता ना. अच्छा, पण आता चालू आहे म्हणजे? हो, काम प्रगती पथावर आहे. पहिलं नव्हतं ना, सुविधा नसल्यामुळे पेशंट एखादा आजारी झाला तर जोळी करून न्यायचं. आता परिस्थिती डोंगर वाटेनेच न्यायचं. हो, आता चारही बाजूने पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या चारही बाजूने जर जायचं म्हटलं तर सेम अंतर सारखंच. ओतूरला जायचं म्हटलं तरी 20-25 किलोमीटर, कोथरूडला जायचं म्हटलं तरी 20 किलोमीटर. म्हणजे सारखंच. म्हणजे पूर्वी तुमच्या लोकांनी सगळे पायी प्रवासच केलेले? हो, पायी. आता सोयी सुविधा झाल्यात, वाहनं आलीत. बाकी अजून काय गावाबद्दल आठवणी किंवा तुमच्या गावचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांची संघटित एक विचारानं काम करणारे लोक आहेत. म्हणजे बाकीचे हे जास्त करून नाही. बरोबर, तेच महत्त्वाचं. आणि संघटित राहून कुठंतरी काहीतरी हे करतात. छान, धन्यवाद. गावाबद्दलचा इतिहास जाणून घेत पोप हा ब्रिटिश अधिकारी राहत असलेले जंगलातील ठिकाण दादांसोबत पाहण्यासाठी गेलो. कुठले प्राणी आहेत इथं तसे? मग आता इथं बिबट्या पण आहे, रानडुकर, सांबर. सांबर मला आता येताना रस्त्याने बरेच दिसले. हो,
रस्त्यावर आले होते पूर्ण. हो हे आहे का त्या पोपचं? हा हे भिंत हे तुटलेली ना पूर्ण भिंत. हे काय म्हणजे? हे त्याच्या म्हणजे इथं आरामासाठी 3 रूम होते इथं. तो पोप जो इंग्रज अधिकारी होता तो या ठिकाणी यायचा आरामाला. इथं राहत होता. जो इंग्रज अधिकारी या ठिकाणी यायचा, ज्याच्या नावावरून गावाला पोपसंडी हे नाव पडलं, तर तो अधिकारी या ठिकाणी राहायचा. त्याच्या घराचे हे अवशेष आहेत, तुम्ही पाहू शकता. 3 खोल्यांमध्ये त्याचं घर होतं असं आता दादांनी सांगितलं. आणि आसपासच्या या डोंगर रांगा, मन प्रसन्न करून टाकणारा इथला निसर्ग, तर यामुळेच त्याला या गावाने भुरळ पाडली होती, इथल्या निसर्गाने भुरळ पाडली होती. आणि तो इथं आराम करण्यासाठी दर रविवारी यायचा. तर ही त्याची राहण्याची या ठिकाणची जागा आहे. या जागेपासून जवळच काही अंतरावर वन खात्याने वन्य प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी उभा केलेला मनोरा नजरेस पडतो. हे काय दादा? वॉच टॉवर, लक्ष ठेवण्यासाठी. हे गावकऱ्यांनी तुम्ही उभं केलंय का वन अधिकाऱ्यांनी? प्राण्यांवर वगैरे इथून लक्ष ठेवतात ना? वाघ वगैरे आहे का इकडे? वाघ आहे पण मला नाही पाहायला भेटला अजून. अजून नाही पाहिलं. बिबट्या वगैरे? बिबट्या पाहिलं फक्त. या मनोऱ्यावर येऊन पोहोचल्यानंतर या जागेचे आणि आसपासच्या निसर्गाचे आणखीनच विलोभनीय दृश्य नजरेस पडले. येथूनच दिसणाऱ्या आसपासच्या संपूर्ण परिसराबद्दलची माहिती दादांनी उत्तमरित्या सांगितली. आता हे डोंगर दिसतोय ना मोठा, हा असा टोक आलेला पुढे, त्याला कावडा बोलतात. कावडा? हो, कावडा. कशामुळं? पूर्वीपासून नाव पडलेले कावडाच म्हणतात त्याला, नाही का? बरं. ते पुढचा डोंगरीला गुबडीचा डोंगर म्हणतात. घोबडीचा? हो, गुबडीचा. आणि ही इकडलं तिथं बाळूबाईचा डोंगर, ते मंदिर आहे तिथं वरती. अच्छा, दगडाचं मंदिर. हो हो हो. बाळूबाईचं मंदिर. आणि या साईडला कुंजरगड. इकडे ना? इथे पुढे. कोणत्या बाजूला कुंजरगड आहे? हे वरच्या बाजूला कुंजरगड. हा. आणि इकडे पाठीमाग निरवळीचा डोंगर बोलतात. तिकडे पण गुफा भरपूर येतात. कशाचा? निर्वळ? निरवळीचा डोंगर. निर्वळीचा. हो. मग ते ऋषींनी तपश्चर्या केली होती ते कुठल्या गुहेत? ते इकडे मांडव ऋषीची गुहा, इकडे दर्याबाईचं मंदिर आहे ना, हा, हा, हा. वरच्या बाजूला तिकडे. त्याच्यावरूनच त्याला मांडवी, नदीला नाव मांडवी त्यांच्या याच्यावरूनच. हो अच्छा, मांडव ऋषी. हो. धबधबे खूप असे भरपूर आहेत. आता हे तिथं तो मोठा कडा दिसतो त्याला आगा कडा म्हणतात. नाही तिथं हा ते आगे नाही का मध, हा हा. ते जास्त बसतात म्हणून त्याला आगा कडा म्हणतात. कुठल्या कुठल्या कड्याला? हा समोर दिसतो तिथं गोगावच्या बाजूला. हा इकडे समोर आहे त्याला आगा कडा म्हणतात. हो, आगा कडा. हे आगी मऊ तिथे जास्ती आहेत, मधमाशे. हो, त्या धबधब्याला आगा कडा बोलतात. बरं आणि इथं खाली एक वांदर कडा म्हणून आहे धबधबा. बरं. तिथे म्हणजे हे वांदर माकडं जास्त बसतात ना, हा हा हा. मग त्याच्यामुळे त्याला वांदर कडा बोलतात. वानर कडा. हो, वांदर कडा. काय निसर्ग आहे पण आसपासचा, बघतानाच मन प्रसन्न होते. चारी बाजूंनी डोंगर आहेत. आयुष्यातील सर्व व्याप मागे टाकत या ठिकाणी 1-2 दिवस तरी निवांत येऊन मुक्काम करावा असा मनाला भुरळ पाडणारा हा आसपासचा निसर्ग, तो पाहताना आज भान हरपून जात होते. या ठिकाणी तो इंग्रज अधिकारी राहायचा. आणि हे चारी बाजूने असा मस्त निसर्ग आहे. चारी बाजूंनी डोंगर आहेत आणि डोंगराच्या कुशीत वसलेले हे गाव पोपसंडी. तुम्हाला आता तसं मग इथं विहिरीचंच पाणी आहे ना, विहिरीचं किंवा झऱ्याचं? हो, आता दर्याबाईच्या मंदिराकडे विहीर आहे. हा. मग आता ते चालू आहे. नंतर आता कमी झाल्यानंतर मग बाकी पाण्याचा स्रोत काय मग इकडं? बाकी पाण्याचा स्रोत आता पूर्वीच्या काळी लोक इथं खालच्या बाजूला पाठीमागचा वडे तिथे घोड चोंड म्हणून त्या हौदाचं नाव आहे. घोडचोंड?
हो, त्याला डू म्हणायचे पहिले. हा. तर तिथे ते म्हणजे घोड्याच्या आकाराचं टाईप आहे, अच्छा. म्हणून त्याला घोडेचोंड म्हणतात आमच्याकडे. बरं. पूर्वीचे सगळे आजूबाजूचे सगळे डोंगरवर त्यांचे लोक तिथंच पाण्याला जायचे. पूर्वी रोजगार कुठला उपलब्ध हा. नव्हता, फक्त मग लोकांना पाण्याचं काम आणि सरपण गोळा करायचं काम, बाकी दुसरं काही काम नव्हतं. बरं. आणि आता हळूहळू रोजगार निर्माण होत चालले. मग बनकर फाट्यासाठी आमचे लोक हा हा. कामाला जातात, शेती काम. आता हे जे पात्र गेलेले हे गावाच्या बाजूने हे हो. नदीच आहे ना, मांडवी नदीच आहे ना? हो, नदीच. म्हणजे गावाला लागूनच नदी गेलेली. हो. सृष्टी निर्मात्याने भरभरून दिलेले निसर्गाचे वरदान लाभलेले असे हे गाव. चहूबाजूंनी डोंगर, या डोंगरातून उगम पावत गावाजवळून वाहणारी नदी, येथील वातावरणातील थंडगार हवा आणि या गावास लाभलेले ऐतिहासिक महत्त्व आज जवळून पाहिले, अनुभवले. महाराष्ट्रातील इतर ठिकाणांच्या तुलनेत येथे उशिरा सूर्य उगवणे, सूर्य लवकर मावळणे, तसेच एका ब्रिटिश अधिकाऱ्याला भुरळ पडणे असे विशेष या फोपसंडी गावात काय असावे, या प्रश्नाचे नकळत आज उत्तर मिळाले. फायनली फोपसंडी गाव आणि आसपासचा परिसर फोपसंडी गावाच्या मन प्रसन्न करून टाकणाऱ्या या ठिकाणचं वातावरण आहे. तर ते सगळं आणि या गावाला लागलेले ऐतिहासिक संदर्भ, त्या सगळ्या गोष्टींचा आज आपण या ब्लॉगमध्ये कव्हर करण्याचा, त्या सर्व गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्यापैकी जर कुठल्या मंडळींना कोणाला फोपसंडी गावाला यायचं असेल, हे सर्व अनुभवायचं असेल, किंवा कुंजरगड किल्ला, फोपसंडी गावाच्या आसपास अशी बरीच निसर्गरम्य ठिकाणं आहेत, निसर्गाने भरभरून दिलेलं आहे. मग त्या ठिकाणी फुलांचा ब्लूमिंग सीझन असेल, पावसाळ्यात या ठिकाणी धबधबे किंवा सृष्टीचं सौंदर्य असेल, तर त्या सगळ्या गोष्टी या तुम्ही या ठिकाणी येऊन या ठिकाणी येऊन त्या सर्व गोष्टींचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी गाईडची 100% गरज पडेल, कारण हा खूप दुर्गम असा परिसर आहे आणि या ठिकाणी काही वाटा आहेत, त्या ठिकाणी जाणं शक्य नाही. तर या ठिकाणी स्थानिक जे दादा आहेत ते इतके छान आणि उत्कृष्ट माहिती देतात, सर्व गोष्टी समजावून सांगतात. त्यांनी आज आपल्याला या ठिकाणी फोपसंडी गावात बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या, त्यांची खूप मोलाची मदत झाली. तर त्यांचाच नंबर या व्हिडिओच्या शेवटी आता मी तुम्हाला देत आहे आणि दादांची छोटीशी बाईट घेऊ. तर दादा तुम्हाला त्यांचं नाव, या गावाबद्दल थोडक्यात माहिती आणि त्यांचा नंबर सांगतील. तर आपल्यापैकी कोणी येणार असाल तर दादांना साधारण एक 4-5 दिवस आधी किंवा आठवडाभर आधी कॉल करायला सुरुवात करा, कारण या ठिकाणी रेंजचा खूप प्रॉब्लेम असतो. आणि जरी कॉलवरती तुमचं बोलणं नाही झालं तर दादांना मेसेज करून ठेवा, व्हॉट्सअपला त्यांचा तो नंबर आहे. तर आता आपण दादांकडनं त्यांचं नाव, गावाबद्दलची थोडक्यात माहिती आणि नंबर जाणून घेऊ. तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी तानाजी वळे. फोपसंडी गावचेच रहिवासी हो, तुम्ही फोपसंडी. आणि गाईडचं काम करता. गाईडचं काम करतोय. तर माझा मोबाईल नंबर 91 46 12 33 62. 91 46 12 33 62. ठीक आहे. आणि साधारण यायचं झालं तर लोकांनी तुम्हाला कधी कॉल केला पाहिजे, किती दिवस आधी? 2 दिवस अगोदर कॉल केला तरी काय पण या ठिकाणी या रेंज ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम आहे, लागतच नाही phone. लागतच नाही. मग कसं करायचं? मग त्याच्यामुळे अगदी 2-3 दिवस अगोदरच कॉल करायला पाहिजे हा. आणि किती माणसं काय ते माहिती दिली पाहिजे. मग तुम्ही जेवण वगैरे सर्व सोय करता, जेवणाची वगैरे? जेवण वगैरे सगळं बनवून आणि या ठिकाणचं आसपासचा परिसर पण फिरून दाखवणार. हो, परिसर ठीक. फिरून दाखवतो. तुम्हाला फोन करून येतील लोक आणि तुम्ही उपलब्ध असता हो. कायमस्वरूपी. हो, ठीक, चला धन्यवाद. परत म्हणजे मला भेटून तुमचं गाव बघून आणि तुमची जी साथ लाभली ती खूप छान उत्कृष्ट माहिती दिली. परत या ठिकाणी येऊ. हा, हो, चालेल. चला. निघताना आजच्या प्रवासात सोबत करत संपूर्ण परिसराची छान माहिती देणाऱ्या तानाजी दादांचे आभार मानले.